उज्जैनच्या राष्ट्र आणि राष्ट्रध्वजात राजा सुरेंद्राचा साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम. पुष्यकालाने आदिमंडळाला जन्म दिला. पक्षियांनी पहाट झाल्याची चाहूल करतात. निद्रेच्या आधीच झालेला आमचा देह आणि आमच्या स्वाधीनतेला जीवनात याला उच्च मानेला. त्या माझ्या माता पितांचे मंगलमय असे शुभाशीर्वाद घेऊन ज्या राजनाथाच्या दिशेने आपली पावले वळली. राजसिंहासनाच्या त्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकतात. क्षणाक्षणाला आठवण होते की त्या शुभारंभात आमच्या अर्थात आमच्या राज्याभिषेकाची न्यायाच्या न्याय दरबारी अत्तराचे सडे मोतियांच्या रांगोळ्या बदलल्या होत्या. सुवासिनी हातात पट्ट्यारती घेऊन उभ्या होत्या. षडरूपी सापारूपी वेदारूपी असे निपुण ब्राह्मण त्या न्यायाचा न्याय करणारे होते. सर्वजणांना आनंद ओसाडून वाहत होता. वेदाने परिपूर्ण त्या ब्राह्मण देवतेच्या मुखावाटे निघालेले ते मंत्रघोष सप्त सिंधूंचं जल आणि त्या मंगलमय अशा अक्षरांचा आपल्याला सिंचन होता. त्या कमाल यशवादी यांच्या मुखामध्ये निघालेले शब्द राजा सुरेंद्राचा जय जयकार हो, राजा सुरेंद्राचा जय जयकार हो, राजा सुरेंद्राचा जय जयकार हो. अर्थात ज्यांनी ज्यांनी आपल्या माता पित्यांची सेवा केली, माता पित्यांना आपल्या जीवनी पूज्य मानून आपल्या कार्याची सुरुवात केली, त्या विजयाच्या शिखरावर विराजमान झाले. म्हणतात आमच्या महात्मा देवतेच्या मुखावाटे निघालेले ते शब्द आज तुझ्या उज्जैनीचा राज्यकर्ता म्हणून सूत्रे हाती घेतले आहे. राज्यकर्ता म्हणजे कोणी सामान्य लाखोंचा